एका घरातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येत होती, ज्यानंतर त्या घराच्या शेजारी राहणाऱ्यांनी त्या घरात राहणाऱ्या मुलीच्या आई आणि बहिणीला याबद्दल माहिती दिली। जेव्हा मुलीची आई आणि बहीण त्या घरात गेले तेव्हा त्यांना सगळीकडे किडे दिसले। त्या मुलीच्या आई आणि बहिणीनं घरातला फ्रीज उघडला आणि समोर आलं संपूर्ण देशाला हादरवणारं हत्याकांड। महालक्ष्मी नामक 29 वर्षीय महिलेची निर्गुण हत्या करून तिच्या मृतदेहाचे 20 तुकडे तिच्या घरातील फ्रीज मध्ये ठेवण्यात आले होते। महालक्ष्मीच्या हत्याकांड प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आलाय। याबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी, तुम्ही पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। महालक्ष्मीची आई मीना राणा यांनी दिलेल्या जबाबानुसार त्यांना महालक्ष्मीच्या घरातून दुर्गंध आल्याचं समजलं आणि त्यानंतर ही हत्या उघडकीस आली। महालक्ष्मीच्या शेजाऱ्यांनी तिच्या घरातून दुर्गंध येऊ लागल्याने तिची आई मीना राणा यांच्याशी संपर्क साधला होता। मीना राणा आणि त्यांचे पती हे दोघंही मूळचे नेपाळचे आहेत। 35 वर्षांपासून ते बंगळुरूत स्थायिक झाले आहेत। या दोघांना महालक्ष्मी शिवाय लक्ष्मी, हुक्कुम सिंग आणि नरेश अशी 3 मुलं आहेत। त्यापैकी महालक्ष्मीची हत्या झाली आहे। महालक्ष्मी आणि हेमंत दास या दोघांचं लग्न झालं, मात्र दोघांमध्ये मतभेद झाल्याने ते एकमेकांपासून वेगळे झाले। ऑक्टोबर 2023 पासून महालक्ष्मी आणि तिचा पती वेगळे राहत आहेत, अशी माहिती मीना राणा यांनी पोलिसांना दिली आहे। महालक्ष्मी ही पतीपासून वेगळी झाल्यानंतर दुसऱ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली। त्यावेळी तिचा भाऊ हुक्कुम सिंग आणि त्याची पत्नी दीपिका हे दोघे जण तिच्या बरोबर 15 दिवस राहिले होते। मात्र या दोघांचा महालक्ष्मीशी वाद झाला आणि त्यानंतर ते दोघेही मराठहल्ली या ठिकाणी राहण्यास गेले। मीना राणा यांनी सांगितलंय की मी माझ्या मुलीकडे बऱ्याचदा जायचे, ती बरी आहे ना, तिची काळजी ती घेतेय ना, हे मी बघायचे। मात्र त्या दिवशी तिच्या भावाला म्हणजेच हुक्कुम सिंगला कुणीतरी सांगितलं की महालक्ष्मीच्या घरातून दुर्गंधी येतेय। त्याने आम्हाला हे कळवलं, पण तेव्हा संध्याकाळचे 7 वाजून गेले होते। त्यामुळे आम्ही विचार केला की आज ऐवजी उद्या जाऊ। शनिवारी म्हणजेच 21 सप्टेंबरला आम्ही महालक्ष्मीच्या घरी गेलो तेव्हा दार बाहेरून बंद होतं। मीना राणा म्हणाल्या, महालक्ष्मीच्या घराचं दार बंद होतं आणि दुर्गंधी येत होती। त्यामुळे आम्ही शेजारच्यांकडून घराची किल्ली घेतली। किल्लीने दार उघडून जेव्हा घरात प्रवेश केला तेव्हा आम्हाला धक्काच बसला, कारण कपडे, चप्पल, बॅग सगळं काही हॉलमध्ये पडलेलं होतं। तसेच फ्रीज जवळ काही किडे झाले होते। आम्ही फ्रीज उघडला, त्यातले तुकडे पाहून आम्हाला प्रचंड धक्का बसला। मी तो प्रसंग कधीच विसरू शकत नाही, असं मीना राणा यांनी स्पष्ट केलं। मीना राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार 2 सप्टेंबरला त्यांचं महालक्ष्मीशी बोलणं झालं। मी माझ्या नवऱ्याकडे जाणार आहे असे तिने मला सांगितलं होतं। आमच्यातलं ते शेवटचं संभाषण होतं, असंही मीना राणा यांनी म्हटलंय। दरम्यान आता महालक्ष्मीच्या पतीने या प्रकरणात महत्त्वाची माहिती दिली आहे। महालक्ष्मीचे एका व्यक्तीसोबत संबंध होते आणि त्यानेच तिचा खून केला असावा असा संशय महालक्ष्मीचा पती हेमंत दास यांनी व्यक्त केला आहे। हेमंत दास याने माध्यमांशी बोलताना सांगितलंय की मी काही महिन्यांपूर्वी या केशकर्तनकाराच्या विरोधात नेलमंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीनंतर त्याला बेंगळुरूत येण्यापासून मज्जाव करण्यात आला होता, पण त्यानंतर तो कुठे गेला याची मला माहिती नव्हती। हेमंत दास आणि महालक्ष्मी हे लग्नानंतर 6 वर्षे एकत्र राहिले होते। त्यांना एक मुलगीही आहे। इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार महालक्ष्मीचे उत्तराखंडमधील केशकर्तनकाराबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा हेमंत यांनी केला होता। घरगुती वादानंतर महालक्ष्मी तिच्या पतीपासून वेगळं राहू लागली होती। हेमंत दास मोबाईल विक्री करणाऱ्या दुकानात काम करतात। महालक्ष्मी 1 महिन्यापूर्वी दुकानात आली असताना आमची भेट झाली होती, अशी माहिती दास यांनी दिली आहे। बंगळुरू पोलीस आयुक्त बी दयानंद यांनी सांगितले की आम्ही मुख्य संशयिताची ओळख पटवून त्याचा शोध सुरू केला आहे, मात्र या क्षणी आम्ही आरोपीची ओळख उघड करू इच्छित नाही। पोलीस आयुक्त यांनी जरी संशयिताचे नाव जाहीर केले नसले तरी आरोपी कर्नाटक राज्याच्या बाहेर असल्याचं त्यांनी मान्य केलंय। मात्र बंगळुरू पोलिसांनी कलम 103 च्या अंतर्गत महालक्ष्मीच्या हत्येचा गुन्हा नोंदवला आहे।